जर काही राजकीय कार्यकर्त्यांवर हल्ला झाला किंवा खून झाला तर त्याला सर्वस्वी संजय दीना जबाबदार राहतील असं तुम्ही पत्रात म्हटलंय. तुम्ही जे म्हणतात की मी म्हणतोय नाही, मुलाखतींचा तुम्ही तुमच्या चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये हे महाशय असं म्हणतायत की माझ्याकडे बॉम्ब आहे. काय? होय. माझ्याकडे बॉम्ब आहेत आणि माझ्याकडे कोणी आंदोलन करायला आलं तर मी बॉम्ब टाकीन. पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो. मग मोदी पाकिस्तानवर बॉम्ब टाकताना भारत 100 वेळा विचार करतो आणि हे म्हणतात मी कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बॉम्ब टाकेल. हे असं म्हणतात की जर आंदोलन कोणी केलं याने गद्दारी केली आहे सगळ्यात आधी. आता लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तुम्ही बेईमानी केली, तुम्ही मशाल चिन्हावर निवडून आलात आणि तुम्ही दुसऱ्या गटारामध्ये उडी मारली. ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन म्हणजे ठार करीन. आणि माझ्या नादाला लागू नका. मी याआधी 5 लोक ठार केले. आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकवर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत. तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तानं केलं पाहिजे. जर बॉम्ब तुमच्याकडे असतील तर बॉम्ब तुम्हाला दिले कोणी? अतिरेक्यांनी दिले का? जर अतिरेक्यांकडून तुमच्याकडे बॉम्ब आले असतील तर दहशतवाद विरोधी पथकाकडे ही केस दिली पाहिजे. कारण बॉम्ब अतिरेकी बनवतात ना. मुंबईवरती बॉम्ब हल्ला कोणी केला? दाऊद इब्राहिमने केला किंवा पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांनी केला, कसाबने केला. हे अतिरेकी आहेत, त्यांच्याकडे बॉम्ब होते आणि हा माणूस म्हणतो माझ्याकडे बॉम्ब आहेत. मग एकनाथ शिंदे यांचा बॉम्बचा कारखाना आहे का? त्यांचा ड्रग्जचा कारखाना असल्याची मध्यंतरी बोंब होती. ते ड्रग्जचा कारखाना साताऱ्यामध्ये पकडला आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो. बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला? कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका. याची चौकशी व्हावी. आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला तर त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश अष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवच कुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलंय काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का? तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणार आहे मतदारसंघात. 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का?